हरिहरेश्वरला आलो होतो तेव्हा सुद्धा आपण इथेच थांबलो आणि त्यावेळेची टेस्ट आपल्याला खूप आवडली होती. फूड इज रिअली गुड. माझ्या मते जर तुम्ही मुळशी साईडनं जर हरिहरेश्वर किंवा श्रीवर्धनला जात असाल तर इथलं फूड चांगलं आहे. कारवी रेस्टॉरंट कारवी बघा आता आजचं कशी टेस्ट वाटते मागच्या वेळी तर ते सांगतो. हो आहे छोटंसं, तिला काही कळेना. तो आदित्य गेला रेस्क्यू करायला तिला. ओ आय सी. सोड तिला खाली. हा मागे लागलंय तिला, शेपटीच्या तिथे लागलंय तिला काहीतरी. तिला खाली उतरता येणं झालंय तिथे. मिसळ मिसळ चांगली आहे. थोडंसं त्याला गोडसर टेस्ट आहे थोडीशी, पण ओव्हरऑल टेस्ट मला आवडली त्याची. चांगलं आहे. आहे आलू पराठा आणि ताक. आलू पराठा पण खूप मस्त आहे. पातळ आहे एकदम आणि व्यवस्थित चटणी सगळीकडे भरलं गेलं. बाळाजी विश्वनाथ पेशवे प्रवेशद्वार. जे पेशवे होते ते इथलेच होते बघा. आता इथे त्यांची कुठली तरी वास्तू आहे श्रीवर्धन मध्ये असं म्हणतात. ओ हो हो ओ हो 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 हो. व्हॉट एल्स कॅन बी बेटर दॅन दिस. जबरदस्त. ओ माय गॉड, आफ्टर सो लॉंग. खूप हाऊ आर यू फीलिंग? नो वर्ड्स. एंट्री होती की ग सावली जाणार आहे का आपण पास होऊन. आणि काय काय श्रीवर्धनला आम्ही पोहोचलेलो आहोत. आहे का दादा हे? हा अजून एक. हे बीच वाईब्सची खुशी आहे ॲक्च्युली. समुद्र. सो येस, इथे आपण पटकन घेऊयात एक क्विक रूम टूअर. तर आल्या आल्या सगळ्यात पहिल्यांदा समोरच आहे वॉशरूम आणि त्याच्या आतमध्ये त्याने केलं आहे असं केबिन. सो ही आयडिया ॲक्च्युली आवडली मला, सो दॅट की त्याची वाळू वगैरे असते ती बाहेर येत नाही. एस्पेशली जेव्हा तुम्ही कुठेही बीच रिसॉर्टला जाता त्यावेळेला हे असणं गरजेचं आहेच. त्यानंतर इथे समोर एक मोठा मिरर आहे आणि 2 टेबल्स आहेत. बाकी वॉर्डरोब ॲज सच नाही दिलेलं इथे त्यांनी. बॅगा वगैरे इथेच आम्हाला ठेवायला लागल्या त्याच्यामुळे. बाल्कनी आहे, बेसिक बेड्स वगैरे त्या सगळ्या गोष्टी आहेत, बट रिफ्रेशमेंट्स नाही आहेत. आणि सिलिंग फॅनही नव्हता. AC आणि त्यांनी जो आपण साधारण वॉल माउंट फॅन असतो ना तसा साधारण त्यांनी आम्हाला प्रोव्हाइड केला होता. ओव्हरऑल बेसिक सिम्पल छान एक आहे रूम. आम्ही आलो आहे लंचला, तर लंचसाठी काय काय ऑर्डर केले ते मी दाखवतेच नंतर. पण एकंदरीतच रिसॉर्ट छान आहे. आता फूड क्वालिटी कशी आहे ती बघूया. तुला रिसॉर्ट रिलॅक्सिंग आहे, छान आहे, शांत आहे तसं. शांत आहे, फार रश नाही. बेसिक ॲम्युनिटीज आहेत. येस, जेवणाची चांगली सोय आहे. बघू आता फूड क्वालिटी कशी आहे ते बघूया. येस, कोकणी स्पेशल उकडीचे मोदक पण मिळतात असं त्यांनी म्हटलं आहे. संध्याकाळी आमचा प्लॅन आहे खायचा. तर आदित्यने ऑर्डर केली आहे इथे त्याच्यासाठी तांदळाची भाकरी आणि ॲज युजल आम्हाला तरी चपात्याच आवडतात, सो आम्ही चपात्या खाणार आहे. हाय आर्या ते 5:30 आणि आम्ही चाललो आहे आता बीचवरती. तर आय गेस आमच्या रिझॉर्टपासून वॉकेबल डिस्टन्सवरती आहे बीच आहे तो. सो आम्ही तिकडे चाललो आहे बीच एक्सप्लोअर करायला, कारण आल्यापासून आम्ही रेस्ट वगैरे घेतली
सो आता बघतोय आम्ही बीच कसा आहे. चला सर्व कुठे चालले आपण? आम्ही चाललो आता बीचला. झाली माझी इंट्रो देऊन झाली. तुम्ही लेट आहात. हे मोटर मोठा होईल. तो श्रीवर्धन बीच आहे तो हाच आहे माझ्या मते. हा 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 बाबा तिथे असे डिझाईन आणि असं ॲज इफ स्वच्छ वाटत नाहीये बीच. ब्लॅक सँड असल्यासारखं आहे ऑलमोस्ट. वाळू काळी काळी वाळू आहे चक्क. मला एक शेर मिळाला. घोडा गाडीवर बसायचं. बाय द वे, श्रीवर्धन बीचच्या अगदी शेजारीच असा मस्त एक वॉकिंग ट्रॅक केला आहे की जिथे रात्री फिरताना खूप मजा येते. तो वॉकिंग ट्रॅक इतका स्वच्छ मेंटेन केलेला, त्याचबरोबर तिथे सिनियर सिटिझन्स किंवा लहान मुलं यांना बसायला बेंचेस आणि असं सगळं केल्यामुळे तिथे खरंच खूप फिरताना मजा आली. आणि बीचच्या शेजारचा असा वॉकिंग ट्रॅक मी फर्स्ट टाईमच एन्जॉय करत होते. सो खरंच खूप मस्त वाटत होतं तिथे. मस्त लाटांचा आवाज आणि त्याबरोबर चंद्राचा पडलेला मस्त प्रकाश. किती मस्त वाटतं ना. बाय द वे, तुम्ही कधी श्रीवर्धन ट्रिप प्लॅन करताय मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मधला स्टे आमचा एका दिवसाचा छान होता. तो संपून आम्ही आता चाललोय शेखाडी बीचला. आदित्य, कसा होता ओव्हरऑल तुझा वूड विलास या ठिकाणी आपण थांबलो होतो श्रीवर्धन इथे, तर तुझा ओव्हरऑल एक्सपिरियन्स काय रिव्ह्यू आहे तुझा? खूप छान आहे ॲक्च्युली. वूड विलास जे आहे ना तो अगदी समुद्राच्या लागून आहे
आणि मेन बीच रिसॉर्टचं तेच इम्पॉर्टन्स आहे की तुम्ही तुमच्या रूममधनं सुद्धा सीचा व्ह्यू तुम्हाला दिसला पाहिजे. तर लगेच accessible तर हे इथं आहे तसं. तुम्ही ॲट एनी पॉईंट ऑफ टाईम, दिवसाचं रात्रीचं कधी पण तुम्ही येऊन इकडे समुद्राच्या जवळ जाऊन येऊ शकता तुम्ही. आणि बाकी फूड क्वालिटी पण चांगली आहे, रूम्स वगैरे पण चांगले आहे, सर्व्हिस वगैरे त्यांची खूप चांगली आहे. ओव्हरऑल एक्सपिरियन्स चांगला होता आपला. तर तुम्ही जर येणार असाल तर ते काय गेस फक्त कॅशच ॲक्सेप्ट करतात वगैरे असं आहे. तर ती गोष्ट थोडी बघायला पाहिजे की ऑनलाईन पण ॲक्सेप्ट करावं त्यांनी जे काही असेल ते, सो दॅट की सगळ्याचे कस्टमर्स असतील त्यांना थोडंसं बरं पडेल. ऑनलाईनचा जमाना आहे सगळा. सो या दॅट इज द ओनली वन थिंग. आणि बाकी छान आहे सगळं.